आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत सर. युती होणार की नाही काय वाटतं तुम्हाला आणि झाली पाहिजे का? युती झाली पाहिजे असं शिंदे साहेबांना वाटत होतं, म्हणून आम्हालाही वाटत होतं. पण आता एवढी वेळ निघून गेलेली आहे, तिकडनंही काही प्रस्ताव येत नाही, इकडनं काही होत नाही, तर शक्यतो युती होणार नाही. आता व्हाईट हाऊसवर चर्चा सुरू होते गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये. त्यांचं म्हणणं होतं का आम्ही युतीसाठी 3 वेळा प्रस्ताव पाठवलाय, तुमच्या शिवसेनेकडनं काही रिप्लाय आलेला नाहीये. मी जिल्हा प्रमुख आहे, माझ्याकडे कोणताच असा प्रस्ताव आलेला नाही हं. आणि असं काही आलेलं नाही. ते पत्रकारांना सांगत आहेत. आमचा प्रयत्न होता, आम्ही उलट प्रस्ताव दिला होता त्यांच्या. मग स्वबळाचा नारा देणार आता की कसं काय? स्वबळ आता बाय डिफॉल्ट झालं ना. युती होत नाही तर काय करणार? युती नाही झाली तर प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आपल्या आपल्या स्वबळावर लढायचा, आपले उमेदवार निवडून आणायचे, आपला महापौर बसवायचा. असं देखील बोललं जात आहे की भाजपच्या वरिष्ठांना युती करायची आहे, मात्र भाजपचे स्थानिक जे आहेत नवी मुंबईचे त्यांना युती नको आहे. तर या संदर्भात काही भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांना युती हवी आहे. पण जे एनसीपी जाऊन परत उडी मारून इथे आले आहेत ना, त्यांना युती नाही करायची आहे. ते लोक ह्याच्यात खोडा टाकत आहेत. नाही तर आमची इथे युती 100% होती. अद्यापही एबी फॉर्म वाटप झालेले नाही आहेत, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. काय नाही संभ्रम, ते बी फॉर्म लास्टलाच भेटतो, नाही तर बंडखोरी होते आणि त्रास होतो. ते पक्षाची स्ट्रॅटेजी असते, तसं चालू आहे. बरोबर. म्हणजे महापौर कोणाचं असणार मग? महापौर आता शिंदे साहेब ठरवतील, देव ठरवेल त्याचा असणार. ओके, नक्कीच आपण पाहू शकता की युती जरी झाली नसली तरी स्वबळाचा नारा हा दोन्ही पक्षांकडून दिलेला आहे. त्यामुळे महापौर हा शिवसेना शिंदे गटाचा असल्याचं देखील आपल्याला समजतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई.